जर अपघात घडू द्यायचे नसतील तर आपल्याला अनेक पर्यायी मार्ग वापरावे लागतात. आपण आतापर्यंत जे जे शिकलो, कालच आपण बघितलं, आपण परमिट शिकलो, आपण जॉब सेफ्टी अनालिसिस शिकलो, आपण सेफ्टी ऑडिट शिकलो, बऱ्याच काही गोष्टी शिकलो. आपण कालपर्यंत इन्स्पेक्शन बघितलं. हे ना वेगवेगळे टूल्स आहेत, टूल्स ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या उपयोगाने आपण तिथे पोटेन्शियल सेफ्टी म्हणजे काय, तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारलं, हे बघा इंटरव्ह्यूच्या काही नियम लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही टाईट फिट जातात, पण इंटरव्ह्यू देताना ना रूल नाही पाळायचे की असंच उत्तर द्यायचं, तसंच उत्तर द्यायचं, बुकमध्ये बघितलं तसंच उत्तर द्यायचं. एक एक्सपिरियन्स पर्सन आणि एक फ्रेशर पर्सन ह्याच्या आन्सर देण्यामधला किंवा इंटरव्ह्यू फेस करण्यामधला फरक तुम्हाला स्पेसिफिकली सांगतो. आपण जे लोक आहोत जे बुक वाचतो ते ना स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर देतात, जसं बुकमध्ये वाचलं, सेफ्टी इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग हजार्ड अँड ब्ला 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 थिंग्स, or safety is the process of minimizing injury and accident, or safety is the way to minimize the loss. हे ना सगळे आन्सर बरोबर आहे, पण फ्रेशर म्हणून हे आन्सर लगेच लक्षात येतात की तुम्ही फ्रेशर आहे. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स असतात ना, जेव्हा तुम्ही काम करता ना, तेव्हा एकतर तुमची नजर उघडी झालेली असते, अगदी तुम्ही 2 महिने का होईना काम केलं असेल, तर हाच मुद्दा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने एक एक्सपिरियन्स वेने किंवा एक तुमच्या पद्धतीने सांगतात की if they ask you, tell me something about safety, or they can ask you like this, what is safety? What do you mean by safety? Why safety is needed? Like this, they ask answer on further basis. So, what is safety? That is, tell me about safety. Safety is what? Finding potential hazard and minimizing the loss. Finding potential hazard and removing that hazard. That's all. ही प्रोसेस आहे, हे सिस्टमॅटिक अनालिसिस आहे, हे क्रिटिकल इव्हॅल्युएशन आहे, हे एक्झामिनेशन आहे, हे एक इंजुरी कमी करण्याची पद्धत आहे. असे खूप सारे प्रकार आहे. पण एक कॉमन जॉब करून जो इंटरव्ह्यूला जातो किंवा कामधंदा केल्यानंतर ज्याला छोटासा एक्सपिरियन्स येतो, इन सिंगल सेंटेन्स ही सेड दॅट सेफ्टी म्हणजे हजार्ड शोधणे आणि कमी करणे, ज्याचा आपल्याला ऍक्सिडेंट किंवा लॉस कमी होण्यामध्ये फायदा होतो. दॅट्स ऑल. सेम थिंग आय सेड इन इंग्लिश, यू कॅन एक्सप्लेन इट इन हिंदी रादर दॅन युझिंग लँग्वेज इज कन्सर्न्ड विथ अनदर बॅरियर फॉर इंटरव्ह्यू, बट रादर दॅन युझिंग सिस्टमॅटिक वर्ड जस्ट थ्रो युअर आन्सर. हाऊ? आता तुम्ही अजून जॉबला जात नाही, पण मग कसं बॉस तुम्ही नीट बघा ना. सेफ्टी म्हणजे आपण परमिट बघितलं होतं. परमिट म्हणजे एका साध्या सिंपल शब्दात काम करण्यासाठी ज्या लीगल गरजा आहेत, कायद्यानुसार जर एक स्पेसिफिक काम करायचं असेल तर ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे. परमिट म्हणजे तुम्ही ते नियम पाळले आहे की नाही, तुम्ही त्या नियमाला धरून काम करणार आहे की नाही हे चेक करून तुम्हाला काम करण्यासाठी दिलेली परमिशन लिखित फॉर्म मध्ये, एका ऑथोराइज पर्सनने रिटर्न फॉर्म मध्ये तुम्हाला काम करण्याची परमिशन दिली. पण कधी? मग आपण तसं काम करू शकत नाही का? वी हॅव राईट थ्रू कॉन्स्टिट्यूशन. येस बॉस, संविधाना थ्रू आपल्याला काही काम करण्याची परमिशन आहे. बट व्हॉट दे सेड दॅट यू मस्ट फॉलो सम रूल्स, यू मस्ट फॉलो सम क्रायटेरिया, यू मस्ट फॉलो सम स्टँडर्ड. मग जिथे स्टँडर्ड फॉलो होत नाही किंवा जिथे स्टँडर्ड फॉलो करताना काम कुचराई होते, अशा ठिकाणी हे स्टँडर्ड फॉलो होते की नाही हे चेक करणारं, हे निरीक्षण करणारं, याची सत्यता पडताळून बघणारी जी एक ऑथोराइज बॉडी, त्यांनी सत्यता पाळली की तुम्हाला एक लेटर देतात, परमिशन लेटर. येस, यू आर एबल टू वर्क, यू आर परमिटेड टू वर्क. दॅट्स ऑल. इट्स अ परमिट. मग आता परमिट कशासाठी? परत तेच पोटेन्शियल हजार्ड शोधणे, मिनिमाइज करणे, किंवा दुसऱ्या शब्दात हेच उत्तर बरं का, पण दुसऱ्या शब्दात तिथे असणारे जे पोटेन्शियल हजार्ड आहे ते पोटेन्शियल हजार्डवर आपण ओव्हरकम करू शकतो अशी साधन सामुग्री आणि अशा पद्धतीचे माणसं तिथे काम करण्यासाठी हे सत्यतेत किंवा हे क्लिअर करण्यासाठी परमिट आहे. परमिटमध्ये काय काय लागतं बॉस? काहीच नाही. जे लोक आहे ते कम्पिटंट आहे का, जे इक्विपमेंट आहे ते प्रॉपर मेंटेन केलेले का काम करण्यासाठी जे इक्विपमेंट आहे, आणि तिथे लॉग बुक मेंटेन करणे,
आणि पीपीई वापरणे. एक टाइम बाउंड आहे, 12 तास, 24 तास, 6 ते 8 दिवस, 6 महिने. एवढं सोडून माणसं, मशिनरी, टाइम बाउंड सोडून काय आहे परमिटमध्ये? पण काय की हा स्टँडर्ड प्रोटोकॉल तिथे वापरा, तरच काम करा, जेणेकरून एक तर स्टँडर्ड प्रोटोकॉल वापरल्यामुळे अपघात कमी होतील, स्टँडर्ड मेंटेन राहिला म्हणजे हजार्ड कमी होतील. आणि आपण इतकी केपेबल आहोत, म्हणजे तिथे काम करणारे लोक त्यांच्यामध्ये इतकी केपेबल आहे का कुठला हजार्ड जर आलाच तर ते त्यावर ओव्हरकम करू शकतात, त्यावर पर्यायी मार्ग काढू शकतात. परमिट कशासाठी? सेफ्टीसाठी. JSA काय आहे बॉस? जॉब सेफ्टी अनालिसिस. चालू असताना तेथे जे धोके असू शकतात, तिथे जे हजार्ड असू शकतात, ज्याच्यामुळे लॉस होतो, ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, ज्यामुळे इंजुरी होऊ शकते, ज्यामुळे हेल्थ इश्यू होऊ शकतात, चालू कामात ते धोके शोधणे. फक्त कसे? साईटवर जाऊन अनालाइज करून, पण कसे? ए पासून सुरुवात केली तर झेड पर्यंत न जाता ए एक पार्ट, बी दुसरा पार्ट, सी तिसरा पार्ट, म्हणजे आपण त्या जॉबला क्लासिफाय केलं ए बी म्हणजे पार्ट मध्ये, फेज 1, 2, 3, आणि प्रत्येक फेज हे कॉन्सिक्वेंटली अभ्यासले आणि तेथील हजार्ड शोधले, पोटेन्शियल हजार्ड शोधले, म्हणजे त्यावर अल्टरनेटिव्ह काढले आणि काय कमी झाले? हेल्थ इश्यू, इंजुरी, ऍक्सिडेंट कमी झाला. व्हॉट आय वॉन्ट टू से, every time when we face an interview, every time when as a fresher when we face interview, we show through our body language or through our answer that I am fresher. How can you overcome this barrier that I am not a fresher, that you said that, or you can show that I am fresher? Boss, आपण फ्रेशर आहोत ना, हे आपल्या नजरेतल्या पाहण्याच्या नजरेवरनं कळतं. आपण फ्रेशर आहोत ना, दिस कॅन शो थ्रू आवर फेस एक्सप्रेशन. आपण फ्रेशर आहोत ना, हे आपल्या आवाजातलं शब्द समजतं. शब्द तर लांबच राहिले. दॅट कॅन शोन बाय आवर व्हॉइस, हाऊ वी मॉड्युलेट आवर व्हॉइस. ह्या ज्या गोष्टी आहे, आता ह्या गोष्टी जर तुम्हाला ओव्हरकम किंवा झाकायच्या असतील, किंवा ह्या तर दिसणारच आहे, पण काही प्रमाणात जर झाकायच्या असतील, तर तुम्ही जे शिकताय ते ना तुम्ही परीक्षेचा अभ्यास म्हणून नाही, हे तुम्ही परीक्षेचा अभ्यास म्हणून समजून घेऊ नका. परीक्षेचा अभ्यास हेच घ्यायचंय तुम्हाला. आतापर्यंत आपण एक्झाम मध्ये प्रश्न जर तो पाठ केलेला असेल तर पाठ, आणि त्याच्यानुसार मुद्दे जसे ठरलेले तसेच मुद्दे लिहायचो किंवा लिहितो. नाही बॉस, तुम्ही त्या जागेवर जा, तुम्ही समजून घ्या महत्व. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना किंवा प्रश्न आपल्याला दिला तर त्याची गरज काय, परमिटची गरज काय, नेमकी JSAची गरज काय, सेफ्टी इन्स्पेक्शनची गरज काय आहे. आजकालपर्यंत आपण सेफ्टी इन्स्पेक्शन थोडंसं ऐकलं, त्यामध्ये 2-3 शब्द महत्वाचे. मॉनिटरिंग मेथड, प्रोएक्टिव्ह मॉनिटरिंग मेथड. थोडं प्रोएक्टिव्ह बाजूला ठेवू. प्रोएक्टिव्ह म्हणजे वर्किंग चालू असताना किंवा आपण साईटवर जाऊन स्वतः इन्स्पेक्ट करणे, याला प्रोएक्टिव्ह म्हणतात. आपण इनिशिएटिव्ह घेऊन, आपण ऍक्टिव्हली जाऊन स्वतः. मग ही एक मॉनिटरिंग मेथड बॉस. सेफ्टी इन्स्पेक्शन. आता बघा, 2 मुद्दे, सेफ्टी इन्स्पेक्शन आणि सेफ्टी सर्वे. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण कालच बघितलं की बॉस, इन्स्पेक्शनला आपल्या शाळेत बाहेरचे लोक येतात. सो हा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा. सेफ्टी इन्स्पेक्शन हे एक्सटर्नल पार्टीकडनं करून घेतलं जातं. कंपनीच्या बाहेरचे लोक येतात, ज्यांना हायर केलेलं असतं ते येतात, आपल्या फ्लोअरचं, आपल्या वर्कप्लेसचं, आपल्या ऑर्गनायझेशनचं, आपल्या मॉड्यूलचं इन्स्पेक्शन करतात. इन्स्पेक्शन हा शब्दच इट सेल्फ थोडा स्टँडर्ड आहे बघा. इफ वी प्रोनाउन्स प्रॉपरली इन्स्पेक्शन, हा शब्दच थोडा आपल्याला प्रॉपर दिसतो. सो इन्स्पेक्शन करण्यासाठी बाहेरचे लोक येतात, सर्वे करण्यासाठी आपलेच लोक असतात, कंपनीचेच लोक हायर केले जातात, जे आपण पुढे बघणार आहोत. सो सेफ्टी इन्स्पेक्शन ही एक मॉनिटरिंग मेथड आहे. कशासाठी बॉस? टू फाइंड आउट द पोटेन्शियल हजार्ड. दॅट्स ऑल. पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी आपण काय करतो? इन्स्पेक्शन करतो. जे आपण JSA मध्ये केलं, जे आपण बाकीच्या युनिट कॉन्सेप्ट मध्ये बघितलं, तेच इथे इन्स्पेक्शन हे केलं जातं पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी. आता परत एकदा, इतक्या दिवस झाले तुम्ही पोटेन्शियल हजार्ड समजता, इथला प्रत्येक मुद्दा किंवा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. पोटेन्शियल हजार्ड म्हणजे ज्या हजार्ड म्हणजे काय? एनिथिंग विच लीड्स टू इंजुरी. एनिथिंग. मग रोडला असलेला वरती आलेला दगड, ज्याच्यामुळे आपल्याला ठेच लागू शकते.
मग रोडला वरती आलेला दगड हा हजार्ड आहे बॉस, आणि तो पोटेन्शियल हजार्ड आहे जो प्रमाणापेक्षा वरती जर आला, आपण पाऊल उचलतो चालताना, त्यापेक्षा जादा वरती आला तर तो पोटेन्शियल हजार्ड आहे, म्हणजे त्याचे चान्सेस जास्त आहे हजार्ड करण्याचे. सगळ्याच गोष्टी हजार्ड असेल. मग तसं बघितलं तर रोड पण नाही हजार्ड असेल, त्यामुळे डांबर टाकलं तर ते पण हजार्ड असेल, आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला तर ते पण हजार्ड आहे. बट व्हॉट पोटेन्शियल ॲबनॉर्मल थिंग विच लीड्स टू इंजुरी, विच लीड्स टू लॉस. अजून लॉस झालाय का? पण याच्यामुळे होऊ शकतो. ते पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी आपण इन्स्पेक्शन करतो. दॅट इन्स्पेक्शन डन बाय थर्ड पार्टी आउटसाइड द ऑर्गनायझेशनचे जे पार्टी असतात ते येतात आणि इन्स्पेक्शन करतात. इन्स्पेक्शन करतात म्हणजे काय? नथिंग बॉस. दे केम ओव्हर हिअर. फर्स्टली they select the place where they have to inspect. Then they design team. आता टीम डिझाईन करणे, काल आपण बघितलं तर टीम डिझाईन करणे बस डिपेंड आहे. आयटी कंपनीचा जर आपण विचार केला तर आयटी कंपनीमध्ये कम्प्युटरची युनिट पण याचा अर्थ फक्त कम्प्युटरचे युनिट आहे असं काही नाही. त्याला सप्लाय करण्यासाठी जे पॅनल बोर्ड असतात, तिथे इलेक्ट्रिकल पॅनल असतात, त्याचं खूप मोठं हब असते तिथे. त्याच्यासाठी जी इंटरनेट फॅसिलिटीज दिली जाते, ज्यामध्ये हब, स्विच, राउटर, मोडेम, ब्ला 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 थिंग्स असेल, त्याची खूप मोठी फॅसिलिटी असेल. फक्त आयटी कंपनीमध्ये कम्प्युटर घेऊन सॉफ्टवेअर इंजिनियरच काम करतात असं काही नाही. तिथे काय म्हणतात त्याला सपोर्टिव्ह स्टाफ पण असेल, मॅनेजमेंटचा स्टाफ पण असेल. सो एक आयटी कंपनी आपल्या जर डोक्यात आली आणि तिथे जर आपल्याला सेफ्टी इन्स्पेक्शन करायचंय, म्हणजे प्रत्येक वेळेस कम्प्युटर आणि तिथे टेबल आणि त्याच्यासमोरील माणसं हा तर मुद्दा नसतो. मे बी इन्स्पेक्शन इज फॉर इलेक्ट्रिकल कॉन्सेप्ट सुद्धा असेल. मे बी हे सगळं बाजूला ठेवून जो लेआउट आहे, जो स्ट्रक्चरल लेआउट आहे, जी बिल्डिंग आहे, जे काही बनवलंय ऑफिस, त्या ऑफिसचा लेआउट आपल्याला इन्स्पेक्शन करायचं असेल, ऑफिसचं लेआउट आपल्याला इन्स्पेक्ट करायचं असेल, तेथील हजार्ड शोधायचे असेल. म्हणून टीम बनवताना आपल्याला इन्स्पेक्शन किंवा आपल्याला सर्वे कुठे करायचा आहे, तो जेव्हा फायनल होतं, ऍज पर सर्वे और ऍज पर इन्स्पेक्शन वी गॅदर टीम फॉर इन्स्पेक्शन. मग ही टीम कोण असते? सेफ्टीचे लोक असतात, वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभवी, त्या फील्डमध्ये कॉम्पिटंट असणारे, त्या कॉन्सेप्टमध्ये कॉम्पिटंट असणारे सेफ्टीचे लोक असतात. सो वी फायनलाइज द प्लेस, then we made team for inspection. After that, what we gather information regarding the place. तिथे आपल्याला ज्याचं इन्स्पेक्शन करायचं तिथे काय आहे, लाईक ऑडिट, त्याची इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो. गॅदर केल्यावर आपण प्लेसला जातो जिथे आपल्याला इन्स्पेक्शन करायचंय. दॅट टीम गोज ओव्हर देअर आणि लास्ट टाइमला जे सेफ्टी इन्स्पेक्शन झालं त्याचे आपण ओव्हरव्ह्यू घेतो. कारण आपण पुढचा ओव्हरव्ह्यू किंवा पुढचं इन्स्पेक्शन करून पुढचे हजार्ड तेव्हा शोधणार आहे जेव्हा मागचे मिनिमाइज होणार आहे. मग मागचं इन्स्पेक्शन आपण समजून घेतो, त्यातले हजार्ड, पोटेन्शियल हजार्ड जे समजले ते समजून घेतो आणि त्याच्यावर जे अल्टरनेटिव्ह दिले होते ते वापरले की नाही कंपनीने ऑर्गनायझेशनमध्ये, वर्क प्लेसवर, ते आपण चेक करतो. ते चेक झाल्यावर तेथील जे लोक आहे, जी काही टीम आहे, जे काही वर्कर आहे, एम्प्लॉई आहे, सुपरवायझर आहे, त्यांच्याशी कम्युनिकेट करतो. कारण फील्डवरील पोटेन्शियल स्मॉल पोटेन्शियल हजार्ड देखील आपल्याला हेच लोक सांगतात. आपण कितीही डिटेल गेलो तर आपण जेवढे थरली पोहोचले, ते जेवढे डीप पोहोचले तेवढे आपण नाही जाऊ शकत. There is some time bound concept. There are so many concepts which concern. So we communicate with people, those who work over there, आणि त्यांच्याकडनं काही इश्यू समजून घेतो. त्यानंतर आपण ओव्हरऑल एक अनालिसिस करतो, निरीक्षण करतो, मेकॅनिकल अनालिसिस करतो, मशीन बघतो, वर्क प्लेस बघतो, अनसेफ कंडिशन बघतो, अनसेफ ऍक्शन बघतो देखील. आणि ते सगळं लक्षात ठेवा. सर्वे किंवा इन्स्पेक्शन करायचं असेल तर आपली पहिली गोष्ट डोक्यात येते मॉनिटरिंग मेथड, आणि दुसरी गोष्ट लक्षात आली पाहिजे, याचं आपण बनवतो रेकॉर्ड. जे आपल्याला तिथे हार्मफुल हजार्डस दिसतं ते काय करतो आपण रेकॉर्ड करतो. आता रेकॉर्ड करण्यासाठी आपण फ्री रेकॉर्ड पण करतो, आपल्या हाताने लिहितो पण, आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला चेकलिस्ट पण असते. म्हणून तिसरा मुद्दा आहे सेफ्टी इन्स्पेक्शन किंवा सर्वेचा, मॉनिटरिंग. ओके, दुसरा कोणता होता आता आपण बघितला?
इन्स्पेक्शनचा दुसरा मुद्दा, पहिला तर मॉनिटरिंग आहे, दुसरा आता सांगितलं ओव्हरव्ह्यू करणे, तुम्हाला लक्षात ठेवायचंय, तुम्हाला आठवावं लागेल. आणि तिसरा मुद्दा हा आहे कुठला, रेकॉर्ड मेंटेन करणे. दुसरा मुद्दा रेकॉर्ड मेंटेन करणे, तिसरा मुद्दा रेकॉर्ड मेंटेन करणे. आणि ह्या रेकॉर्डमध्ये आपण चेकलिस्ट लिहितो. आता ही चेकलिस्ट का, तर लक्षात ठेवा, कुठलंही काम करण्याची, कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करण्याची, कुठलीही कंपनी चालवण्याची काही स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेली. आता ही स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा ही स्टँडर्ड प्रोसिजर कुणी दिलेली, तर याला एकच एक्झाम्पल बघू. इंडस्ट्रियल ऍक्ट 1948 सालचा औद्योगिक ऍक्ट आहे. तो ऍक्टनं एखाद्या कंपनीने कसं लेआउट असावं, कसं स्ट्रक्चर असावं, कशा पद्धतीने त्यांनी वर्किंग करावं, ह्याबद्दलची सगळी जी नियमावली आहे ती त्या ऍक्ट मध्ये मेन्शन केली. मग आपण चेकलिस्ट बनवतो किंवा चेकलिस्ट नुसार वर्कआउट करतो. म्हणजे काय, जर आपल्याला इलेक्ट्रिकल पॅनलचं इन्स्पेक्शन करायचंय तर त्या पॅनलसाठी असणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट आहे ना त्या ऑलरेडी आपल्याकडे असतात. असं असावं, तसं असावं, हा कलर असावा, अशा पद्धतीचे स्विच असावी, हे त्याचं लोकेशन असावं, तिथे व्हेंटिलेशनची अशी फॅसिलिटी असावी, ही केबल वापरावी, हे ना ऑलरेडी आपल्याला स्टँडर्ड मध्ये सांगून ठेवलेले. आपण ती चेकलिस्ट मध्ये इन्सर्ट करतो आणि तिथे जाऊन चेक करतो, ह्या पॉवरची एवढ्या साऱ्या कॅपॅसिटीसाठी ही केबल वापरली का, हो, इथे प्रॉपर हाऊसकीपिंग आहे का, हो, प्रॉपर कलर बँड वापरलेत का, हो किंवा नाही, हे ना ऑलरेडी स्टँडर्ड मध्ये ठरवलेले. आपण जाऊन तिथे ना हो की नाही, की चांगली क्वालिटी आहे, मीडियम क्वालिटी की लेस क्वालिटी, हे फक्त मी चेक करतो, टिक करतो. आपण बघा स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षकांचा अप्रायझल करायचो, त्यांचा तो शिक्षक फीडबॅक फॉर्म यायचा, तुमच्या वेळेस आला की नाही माहित नाही. फीडबॅक सर, आपले सर कसे शिकवतात ना, याचे 10 प्रश्न लिहिलेले असायचे, चांगले, उत्तम, चांगले, ठीक आहे आणि अव्यवस्थित, म्हणजे चांगले शिकवतच नाही. तर मग जे आपल्याला योग्य वाटतं त्याच्यावर आपण टिक करायचो. सो दिस इज व्हॉट द चेकलिस्ट. मला तुम्हाला सांगायचे चेकलिस्ट का, तर प्रत्येक काम जे ठरलेलं आहे किंवा केलं जातं ना त्याचे स्टँडर्ड प्रोटोकॉल ठरलेले, मग ते स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण या चेकलिस्ट मध्ये लिहितो असतात. आणि तिथे जाऊन आपण त्या चेकलिस्टला चेक करतो, तिथे कोणती परिस्थिती त्यानुसार हाऊसकीपिंग आहे, प्रॉपर असेल तर प्रॉपरवर क्लिक करतो, अनप्रॉपर असेल तर अनप्रॉपरवर क्लिक करतो. मग ही चेकलिस्ट कंपल्सरी इन्स्पेक्शन आणि सर्वे मध्ये वापरली जाते. म्हणजेच जे काही आपण निरीक्षण करतो, जे काही आपण कम्युनिकेशन करतो, जे काही मेकॅनिकल निरीक्षण करतो किंवा मेकॅनिकल गोष्टींचं करतो, प्लेसचं करतो, कंडिशनचं करतो, अनसेफ ऍक्शनचं करतो, याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि मग हे रेकॉर्ड आपण नंतर अभ्यासतो, त्यावर कन्क्लुजन काढतो. जे काही हजार्ड आपल्याला सापडले त्यावर कुठले अल्टरनेटिव्ह आहेत हे अल्टरनेटिव्ह आपण त्यांना सांगतो आणि हा रिपोर्ट त्यांना पाठवून देतो कंपनीला. जसं ऑडिट आहे, मग ऑडिटमध्ये पण काही प्रमाणात आपण हेच बघितलं आणि सेफ्टी इन्स्पेक्शन आणि सेफ्टी सर्व्हे मध्ये पण आपण हेच बघितलं. मग नेमकं ऑडिटमध्ये यात फरक काय, तर बॉस इन्स्पेक्शन आणि सर्व्हे हे ऑन वर्क केलं जातं, ऑन प्रोसेस केलं जातं, ड्युरिंग वर्क केलं जातं, काम चालू असताना केलं जातं, ते कधीही होतं. ऑडिट हे झालेल्या गोष्टींचं केलं जातं. ओके, वर्षाच्या शेवट एक साधारणशी गोष्ट लक्षात ठेवा, वर्षाच्या शेवट ऑडिट होतं किंवा एखादं प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ऑडिट होतं, इन्स्पेक्शन ऑन द वे होतं. आता इन्स्पेक्शन आणि सर्व्हेची प्रोसेस सेम आहे, फरक काय, तर इन्स्पेक्शनला जी कमिटी येते ती एक्सटर्नल कमिटी येते आणि सर्व्हे करण्यासाठी जे असते लोक, जी टीम असते ती आपल्याच ऑर्गनायझेशन मधील टीम असते. म्हणजे आपण जिथे काम करतो तेच लोक सर्व्हे करण्यासाठी असतात. मग याच्यातला सगळ्यात मोठा तोटा काय, परत एकदा सर्व्हे करताना बायस होऊ शकतं. आपण आपलेच लोक आहे, आपलंच ऑफिस आहे, आपलंच आहे, चला थोडं ऍडजस्ट करू, बायस म्हणजे थोडं ऍडजस्ट करू, थोडं बरं असेल तर ठीक आहे, चांगलं लिहितात. तसं एक्सटर्नल पार्टी ही प्रॉपर अल्टरनेटिव्ह आणि प्रॉपर उत्तर देण्यासाठीच असते. कारण जेवढं इफेक्टिव्ह ते तिथे आपल्याला रिपोर्ट देतील तेवढे इफेक्टिव्ह त्यांचीही क्वालिटी मानली जाईल आणि तेवढे इफेक्टिव्ह आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये अपग्रेडेशन पण होईल. म्हणून सर्वे आणि इन्स्पेक्शन मधला महत्वाचा मुद्दा, इन्स्पेक्शन ही बाहेरची टीम हायर केली जाते, इन्स्पेक्शन बाहेरचे लोक करतात, सर्वे इंटरनल लोक करतात. आपल्याच ऑर्गनायझेशनने काही लोक सिलेक्ट करतात ऑर्गनायझेशन आणि ते काय करतात, सर्वे करतात.
ओके, मग यामध्ये डिपार्टमेंटल कॉरल बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी ज्या सर्वेमध्ये थोड्याफार प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतात. इन्स्पेक्शन मध्ये ना आपली त्या लोकांबरोबर ओळख, ना त्या एम्प्लॉई बरोबर ओळख, ना आपल्याला काही घेणं देणं, ना आपला कुठला प्रॉफिट ना कुठला लॉस. त्यामुळे इन्स्पेक्शन हे प्युअर आणि प्रॉपर होतं. सर्वेमध्ये थोडाफार प्रमाणात बायस होतं. मग यामध्ये या चेकलिस्टची आपण बघितली, यात काय काय इन्क्लूड असतं बॉस. पहिलं, टीम जी असते ती कम्पिटंट असते. कम्पिटंट म्हणजे ज्याला प्रॉपर एज्युकेशनल बॅकअप आहे, ज्याला प्रॉपर एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे हजार्ड शोधण्याची कॅपॅबिलिटी आहे आणि ज्याच्याकडे त्या हजार्डवर अल्टरनेटिव्ह काढण्याची सुद्धा कॅपॅबिलिटी, त्याला कम्पिटंट पर्सन म्हणतात. मग अशा लोकांची टीम बनवली जाते. चेकलिस्ट मध्ये काय काय असतात. आता सगळ्यात महत्वाचं, अनसेफ कंडिशनचे काही कॉन्सेप्ट असतात, अनसेफ ऍक्शनचे काही कॉन्सेप्ट असतात. म्हणून चेकलिस्ट मध्ये हाऊसकीपिंग, सिस्टम ऑफ वर्क, हाऊसकीपिंग वस्तू कुठे आहे, सिस्टमॅटिकली ठेवल्या की नाही हे हाऊसकीपिंग मध्ये, आणि सिस्टमॅटिक वर्क और सिस्टम ऑफ वर्क म्हणजे काम करण्याची पद्धत, जी सिस्टम बनवली ती सिस्टम चेक केली जाते. की असं होतं, ऊस आणला मोजला नाही, डायरेक्ट आणला आणि पाचट काढून ज्यूस करायला टाकला, असं तर काही होत नाही. आपण ज्याच्याकडनं ऊस घेतो किंवा जो ऊस घेतो त्याचा काहीतरी क्वांटिटी, त्याचं काहीतरी कॉन्सेप्ट आहे, तो आपल्याला फॉलो करणंच आहे. म्हणून ऊस आल्यानंतर पहिला तो मोजला जातो, नंतर त्याचं पाचट काढलं जातं, नंतर तो साफ केला जातो, नंतर क्रश केला जातो. ही काय झाली, सिस्टम ऑफ वर्क. मग ही सिस्टम ऑफ वर्क पण स्टँडर्ड पद्धतीने ठरूनच दिलेली, तशा पद्धतीने फॉलो होती की नाही हे देखील आपण चेकलिस्ट मध्ये लिहितो. मग त्यामध्ये असं हाऊसकीपिंग, सिस्टम ऑफ वर्क, त्यानंतर वर्किंग एन्व्हायरमेंट, मॅन्युअल हँडलिंग. आता हे मॅन्युअल हँडलिंग आपल्याला एक समजून घ्यायचंय, पण वर्किंग एन्व्हायरमेंट, पीपीई, तिथे कुठले पीपीई वापरले जातात, ह्या सगळ्या गोष्टी त्यात चेक केल्या जातात. इलेक्ट्रिकल सेफ्टी, मेकॅनिकल कॉन्सेप्ट, हजार्ड सबस्टन्सेस कसे हँडल केले जातात, वेलफेअर फॅसिलिटी काय. म्हणजेच एका चेकलिस्ट मध्ये अनसेफ ऍक्शन, अनसेफ कंडिशन आणि फॅसिलिटीमध्ये वेलफेअर फॅसिलिटी पण येतात आणि पीपीई पण येतात. फॅसिलिटीमध्ये, वेलफेअर फॅसिलिटीमध्ये काय येतं तुम्ही त्या दिवशीच बघितलंय, प्रॉव्हिडंट फंड सारख्या फॅसिलिटी, हॉस्पिटल सारखी फॅसिलिटी, 8 तासाची ड्युटी हवर, त्यानंतर कॅन्टीनची फॅसिलिटी, त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी, युरिनाल्स, क्रीचेस, वेलफेअर फॅसिलिटी यामध्ये येतात. अनसेफ कंडिशन मध्ये एन्व्हायरमेंट कसं आहे, तेथील परिस्थिती कशी आहे, तेथील मेंटेनन्स काय ठेवलं जातं ते चेक केलं जातं. अनसेफ ऍक्शन मध्ये किंवा ऍक्शन मध्ये सिस्टम ऑफ वर्क काय आहे, एम्प्लॉई कम्पिटंट आहे का, त्यांचं एज्युकेशन बरोबर आहे का, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेकलिस्ट मध्ये असतात. आणि त्यानुसार आपण तिथे जाऊन काय करतो, इन्स्पेक्शन किंवा सर्वे करतो. टीम पण तशीच सिलेक्ट केली जाते आणि चेकलिस्ट पण तशीच बनवली जाते. पण हे सगळं कशासाठी केलं जातं बॉस, हे सर्वे, सेफ्टी सर्वे ही पण एक सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन मेथड आहे. आणि जे वर्क प्लेस मध्ये प्रॅक्टिसेस होतात त्याचं इव्हॅल्युएशन सिस्टमॅटिकली केलं जातं. मग इन्स्पेक्शन आणि सर्वे मध्ये फारसा फरक नाहीये. त्यामध्ये टीम सिलेक्ट केली जाते, त्यामध्ये चेकलिस्ट असते, त्यामध्ये एक्झामिनेशन केलं जातं, त्यामध्ये कम्युनिकेशन केलं जातं. पण सर्वेमध्ये हे सगळं कम्युनिकेशन ऑर्गनायझेशनचे इंटरनल लोक करतात आणि इन्स्पेक्शन मध्ये हे सगळं काम ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे हायर केलेली लोक करतात. हायर, ज्यांना आपण काही अमाऊंट ठरवून दिली जाते, ते येतात, त्यांच्या फील्डमध्ये ते बेस्ट असतात, इन्स्पेक्शन करतात. सर्वेमध्ये आपल्याच ऑर्गनायझेशन मधले काही निवडक लोक सिलेक्ट केले जातात आणि त्यांच्याकडनं करून घेतलं जातं. मग काय वाटतं तुम्हाला, काय आहे इन्स्पेक्शन म्हणजे? प्लेस सिलेक्ट करणे, मग तिथं टीम बनवणे, तिथं जाऊन हे करणे, अनालिस करणे, मग त्यांना ओव्हरव्ह्यू देणे. बघा, हा नीट आहे. आणि इन्स्पेक्शन म्हणजे तुम्ही उत्तर दिले, टीम सिलेक्ट कर, प्लेस सिलेक्ट करणे, टीम सिलेक्ट करणे, अनालिसिस करणे, त्याचा रेकॉर्ड कीप करणे, कन्क्लुजन काढणे, जे पोटेन्शियल आजार भेटले ते, आणि त्यावरचे अल्टरनेटिव्ह पाठवणे. बघा, हा प्रश्नामध्ये ट्रिक बघा, तुम्ही सांगितली आहे ती प्रोसेस ऑफ इन्स्पेक्शन. पण इन्स्पेक्शन करायचं म्हटलं तर तुम्ही कुठून सुरुवात कराल? 100% तुम्ही प्लेस सिलेक्ट करा, मग टीम सिलेक्ट करा, ब्ला ब्ला, ही काय झाली प्रोसेस. प्रश्न
सगळ्यात महत्वाचं इंटरव्ह्यूला किंवा जगात कुठेही आन्सर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला समजला पाहिजे प्रश्न. म्हणून जगात महत्वाचा एक प्रश्न, कामात पण महत्वाचा आहे प्रश्न. आता हेच प्रश्न आता लक्षात ठेवा, जॉबला लागल्यावर पहिले 2-4 महिने जातात ऍडजस्ट होऊन. 2-4 महिन्याने तुम्ही सेटल झाल्यानंतर तुमच्याकडे पण ज्युनियर येतात, ते पण फ्रेशरच असतात. जेव्हा केव्हा तुम्ही पण इंटरव्ह्यू घेतात, मग त्यांनी तुम्हाला असे आन्सर दिले की मग तुम्ही वेगळ्या व्ह्यूने मे बी तिथे बिहेव करतात. पण आज तुम्ही विचार करा, तुम्ही आज फ्रेशर आहात, मगाशी तुम्हाला सांगितलं तेच, तुम्ही प्रश्न नीट ऐका आणि त्या प्रश्नानुसार पाठ केलेलं उत्तर नका देऊ. तुम्हाला काय समजलंय? इन्स्पेक्शन म्हणजे साधा आणि सिंपल उत्तर द्यायचं होतं. तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. आता ही एक मॉनिटरिंग मेथड आहे पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी, आणि त्यासाठी आपण रेकॉर्ड बनवतो, डॉक्युमेंटरी रेकॉर्ड बनवतो. काय करून? एक्झामिनेशन किंवा अनालिसिस करून. दिस इज व्हॉट द इन्स्पेक्शन. मग साध्या आणि अगदी साध्या शब्दात इन्स्पेक्शन म्हणजे पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी केलेलं इव्हॅल्युएशन, आणि त्याचं काय केलं जातं? रेकॉर्ड कीप केलं जातं. आता हे रेकॉर्ड कीप केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं, अशा खूप साऱ्या गोष्टी हळूहळू ऍड होणार आहे. कारण एक प्रश्न विचारला आणि तुम्ही फक्त सांगितलं इन्स्पेक्शन म्हणजे पोटेन्शियल हजार्ड शोधून काढणे, तर जमणार नाही. मग JSAचं काम पण तेच आहे. मग हळूहळू तुम्ही आन्सर ऍड करा. इन्स्पेक्शन इज द वे टू फाइंड आउट द पोटेन्शियल हजार्ड, अँड इट कन्सिडर analyzing process, analyzing workplace, and finding the details over there or hazardous things which we record on checklist, which we record on document. It may consider as an inspection. तेच उत्तर जे तुम्ही सरळ पण देऊ शकत होते, पण now boss you have to think, you have to answer. when you face interview, you have to think, not mug. Don't present your answer like a mugging. पाठ केलेलं आहे असं आन्सर प्रेझेंट करून जमणार नाही. आता आपण गेले 3 दिवस झाले इन्स्पेक्शन आणि सर्वे बघतोय. मग 3 दिवसात तुम्हाला एक थरल आयडिया तर आली इन्स्पेक्शन किंवा सर्वे नेमकं काय. मग तुम्हाला ना बॉस जे 3 दिवस आपण बघतो ना, ते तसं नाही प्रेझेंट करायचं. जसं आपण बुक पद्धतीने बघितलं, किंवा आपण एक सिस्टमॅटिक वेने किंवा क्वेश्चन आन्सरने बघितलं, किंवा पेपर लिहिण्याच्या दृष्टीने बघितलं नाही बॉस. मी तुम्हाला तसंही पेपर लिहिण्याच्या दृष्टीने सांगितलेलंच नाही. मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितली. कशी सांगितली तुम्ही नीट बघा. पहिली गोष्ट, तुम्हाला जर ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यानंतर कुणी म्हटलं इन्स्पेक्शन म्हणजे काय, तर तुमच्या पहिलं डोक्यात आलं पाहिजे पाठ नसायला नाही. अरे हा इन्स्पेक्शन म्हणजे आपल्याला त्या जागेवर जाऊन मॉनिटर करायचं आणि आपल्याला तिथे काय काय चुकीचं आहे, काय काय हजार्डस आहे त्याचं रेकॉर्ड बनवायचंय. किती साधं आणि सिंपल. जागेवर जायचंय, स्वतः बघायचंय, त्याला मॉनिटर करणं म्हणतात, आणि जे जे हजार्ड सापडतील ते काय करायचे? रेकॉर्ड करायचे. हे तुम्हाला भविष्यात जेव्हा कुणी इन्स्पेक्शन म्हणत तेव्हा तुमच्या डोक्यात हे घुसलं पाहिजे. घुसलं पण नको पाहिजे. तुमच्या मनात हा विचार आला, दॅट्स इन्स्पेक्शन. ह्यासाठी पहिले पण कन्सेप्ट समजून घेतली. मग तेच मी मॉनिटर जे म्हणलो तेच म्हणजे जागेवर जाऊन बघणे. दुसरी गोष्ट, कसं करायचं इन्स्पेक्शन. एखाद्याने तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला जर प्रश्न पडला तर तुम्ही सिम्पली म्हणाल काय इन्स्पेक्शन करण्यासाठी प्लेस माहीत पाहिजे. मग त्या प्लेसनुसार आपल्याला तिथले डिटेल घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण इन्स्पेक्शनची टीम बनवणार, जाणार, लोकांबरोबर कम्युनिकेट करणार, जे कम्युनिकेशन मध्ये आढळलं ते रेकॉर्ड करणार, जाणार, आपण साईट बघणार, मॅन्युफॅक्चरिंग बघणार, सिस्टम ऑफ वर्क बघणार, एन्व्हायरमेंट बघणार, अनसेफ कंडिशन साठी बघणार, अनसेफ ऍक्शन साठी बघणार, त्याच्या सगळ्याचं रेकॉर्ड करणार. नंतर त्याचा पूर्ण अभ्यास करणार त्या रेकॉर्डचं. तुम्हाला काय आपल्याला काय काय सापडतंय जे की हे तिथे हजार्डस आहे ते रिपोर्ट मध्ये लिहिणार, त्याच्यावर काय उत्तर काढायचे, काय अल्टरनेटिव्ह द्यायचे ते लिहून रिपोर्ट पाठवून देणार. ही तर साधीशी फेज आहे इन्स्पेक्शन किंवा सर्वेची. खरा प्रश्न तर तिसरा आहे, का बरं इन्स्पेक्शन आणि सर्वे करायचं. पहिला प्रश्न काय होता नीट बघा. इन्स्पेक्शन म्हणजे काय, सेफ्टी इन्स्पेक्शन किंवा सेफ्टी सर्वे म्हणजे काय. त्याचं उत्तर आपण दिलं होतं मॉनिटरिंग. त्याचं उत्तर आपण हे दिलं होतं, ही एक मॉनिटरिंग मेथड आहे पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी ऑन प्लेस जाऊन त्याचं रेकॉर्ड कीप केलं जातं.
आणि तोच प्रश्न परत ट्रिकी पद्धतीने विचारला, कशासाठी सेफ्टी इन्स्पेक्शन करायचं? आता यातला मॉनिटरिंग शब्द काढून टाकायचा आहे, तो पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी. मग आता ही चौथा प्रश्न तयार होईल. हे बघा, एक गोष्ट तर कायम लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे मुद्दाम जसं तुम्ही आन्सर द्याल त्या आन्सरनेच पुढे तयार होतात. मग आता पोटेन्शियल हजार्ड इन्स्पेक्शन किंवा सर्वे मध्ये कसे शोधायचे? नीट आहे का हा बॉस? प्रश्न नीट आहे का? शांत डोक्याने. सेफ्टी इन्स्पेक्शनची प्रोसेस काय हा प्रश्न झालाय आपला, त्याचं उत्तर नकोय. पोटेन्शियल हजार्ड कसे शोधायचे? तुम्ही हे सांगून नाही चालणार. जागा बघायची, टीम सिलेक्ट करायची, जागेवर जायचं, इन्स्पेक्शन करायचं, ऑब्झर्वेशन करायचं नाही. पोटेन्शियल हजार्ड तुम्ही शोधणार कसे सांगा? एखादी गोष्ट आहे ज्याच्यामुळे म्हणजे मायनर ऍक्सिडेंट होऊ शकतो, पण नंतर त्याच्यामुळे एक मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतो. आपल्याला अंदाज येईल या गोष्टींना होऊ शकतो. जे एखाद्या गोष्टीमुळे ऍक्सिडेंट किंवा इंजुरी होऊ शकते ते शोधणे. बरोबर. आता प्रश्न परत आहे का? उत्तर तुमचं बरोबर आहे, पण जे जे पाहिजे, ज्या पद्धतीत पाहिजे आणि आपल्या भाषेत पाहिजे, बुकिश नाही, ते प्रश्न. नेमके पोटेन्शियल हजार्ड कसे शोधायचे? तुमच्या डोक्यात पहिलं काय येईल का बाबा तिथे जाऊन नेमकं मी काय शोधू? नीट आहे का? हे झालं ऍक्च्युअल तुमचं ऍक्च्युअल वर्किंग. आता आपण हे सिलेबस नाही बघत. आता आपण तुम्हाला मी सांगितलं किंवा तुम्हाला कोणीही सांगितलं जा आणि आपल्या इथे जे फॅब्रिकेशनचं दुकान आहे, वेल्डिंगचं वगैरे दुकान आहे गावात आहे प्रत्येकाचं, तिथे जाऊन पोटेन्शियल हजार्ड शोध. तर तुम्ही नेमकं जाऊन काय शोधणार आहे? तुमच्या पहिल्या डोक्यात काय आलं? काय शोधणार तुम्ही जाऊन तिथे? जिथे मशीन ऑपरेटर पाहिजे असं आपण चर्चा करायची मशीन बद्दल. मग ते जाऊन आपण त्याचे अनालिसिस करायचं मशीन. मग आपल्याला काही मेजर वाटलं तिथं ऍक्सिडेंट होऊ शकतो, मग ते हजार. ओके. मग बघा, परत त्यांनी उत्तर दिलं, तिथे जायचं, त्या मशीन बद्दल चर्चा करायची, त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन करायचं, आपल्याला काय सापडतं ते बघायचं. तुम्हाला असं नाही वाटत का ही प्रोसेसच झाली? जे नियमावली दिली तिथे जा, यांच्याशी कम्युनिकेशन करा, मग ऑब्झर्वेशन करा, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करा, असं वाटत नाही का ही इन्स्पेक्शन आणि सर्वेची ही प्रोसेसच आहे? ट्रिक समजून घ्या. वाय मेनी पीपल फेल्स इन इंटरव्ह्यू, वाय मेनी पीपल नॉट गॉट सिलेक्टेड इन इंटरव्ह्यू. साधी सिंपल. या अगोदर आपण सेफ्टी इन्स्पेक्शन म्हणजे काय बघितलं, त्यानंतर आपण प्रोसेस ऑफ इन्स्पेक्शन किंवा सर्वेची बघितली, त्यानंतर आपण का करतो हे बघितलं. बघा, या तिन्हींचा मिळून एक क्वेश्चन विचारला ज्याचा संदर्भ तुमच्या भूतकाळात तुम्ही जे शिकला त्याच्याशी, की नेमके इन्स्पेक्शन करायचं, सॉरी, नेमके पोटेन्शियल हजार्ड शोधायचे म्हणजे नेमकं काय करायचं, तिथे जाऊन नेमकं काय ऍक्शन घेणार आहे तुम्ही. तर बॉस तुम्ही विसरला का आपण थिअरी कशासाठी बघितली? थिअरी बघितल्या की नाही, हेनरी चेंबर वगैरे. आपण कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट शोधणार किंवा इंजुरी म्हणजेच काय, अनसेफ ऍक्शन. मी जर तुम्ही मला फॅब्रिकेशनच्या दुकानाचं, असं नाहीये मित्रांनो, सगळीकडे तुम्ही फॅब्रिकेशनच्या दुकानाचं इन्स्पेक्शन सर्वे करायला सांगा, तुम्ही एखाद्या हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन सर्वे करायला सांगा, एखाद्या हॉटेलचं इन्स्पेक्शन सर्वे करायला सांगा, एखाद्या इंडस्ट्रीचं करायला सांगा, तिथे गेल्यावर पहिला तुमच्या डोक्यात प्रश्न उत्तर किंवा शोधायच्या नजरेने मॉनिटरिंगच्या पद्धतीने पहिलं तुमच्या डोक्यात येईल, इथे अनसेफ कंडिशन काय काय शोधायचं. म्हणजे नेमकं इन्स्पेक्शन करणार म्हणजे पोटेन्शियल हजार्ड शोधणार कुठं तुम्ही? तुम्ही गेल्यावर पहिले बघणार अनसेफ कंडिशन, इकडे टिपकतंय, इथे फुटलेलं आहे, इथे गळतंय, इथे वायर टांगलेलं आहे, इथे प्रॉपर वस्तू ठेवलेल्या नाहीये, इतरत्र सगळं पडलेलं आहे, इथे रोप पडलेलं आहे, इथे रोप म्हणजे वायर रोप, इथे वायर पडलेलं आहे, इथे ही मशीन असंच पडलेलं आहे. अनसेफ कंडिशन शोधायला सुरुवात करणार. पोटेन्शियल हजार्ड म्हणजे तुम्ही काय करणार, तेथील अनसेफ कंडिशन बघणार, तेथील अनसेफ ऍक्शन बघणार. हा याने पीपी वापरला नाही, हा बघा हा प्रॉपरली ट्रेन नाहीये, हा याचा जॉब दिसत नाही, हा याचा जॉब सोडून इथे येऊन बसलाय, हे बघा हे असुरक्षित पद्धतीने काम करतात, हे पीपी वापरत नाही. अनसेफ ऍक्शन, हे बघा हा काम करताना फोनवर बोलतोय, याचं बघा काम चालू आहे तिकडे आणि हा दुसऱ्या जॉबकडे लक्ष देतोय. लक्षात येते का?
माझा प्रश्न हा होता की बॉस इन्स्पेक्शनची प्रोसेस ठीक आहे, इन्स्पेक्शन म्हणजे काय ते पण ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही खऱ्या पद्धतीने हजार्ड शोधण्यासाठी जाल, whenever you reach to find out the potential hazard, नेमकं कराल काय तुम्ही? तिथे जाऊन तुम्ही हेच शोधणार अनसेफ ऍक्शन काय, अनसेफ कंडिशन काय. आता अनसेफ कंडिशन मध्ये खूप सारे मुद्दे आहेत, अनसेफ ऍक्शन मध्ये खूप सारे मुद्दे, हे सगळे तुम्ही जाऊन तिथे बघणार. म्हणून तुमच्या डोक्यात थिअरी म्हणून हे आहे की इन्स्पेक्शन म्हणजे मॉनिटरिंग मेथड, इन्स्पेक्शन म्हणजे एक्झामिनेशन करणे, इन्स्पेक्शन म्हणजे त्याचा रेकॉर्ड शोधणे, इन्स्पेक्शन करतात पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी, त्याची प्रोसेस किंवा त्याची पद्धत ही आहे. लोकेशन फायनल करा, तिथले डिटेल्स घ्या, टीम फायनल करा, जा, कम्युनिकेट करा, निरीक्षण करा, रेकॉर्ड कीप करा, त्याचं कन्क्लुजन काढा आणि अल्टरनेटिव्ह काढून रिपोर्ट द्या. ही तर प्रोसेस झाली. पण खरंच मला जर जायचंय आणि ते इन्स्पेक्शन करायचं तर मी सुरुवात करणार आहे ते इन्स्पेक्शन करण्यासाठी अनसेफ ऍक्शन पासनं, अनसेफ कंडिशन पासनं. मग ते अनसेफ ऍक्शन आणि कंडिशन तुम्हाला माहित पाहिजे. जसं अनसेफ कंडिशन मध्ये हाऊसकीपिंग येते, अनसेफ ऍक्शन मध्ये वर्करचे पीपी वापरण्याची पद्धत येते, अनसेफ ऍक्शन मध्ये वर्करची काम करण्याची पद्धत येते, अनसेफ कंडिशन मध्ये सिस्टम ऑफ वर्क येतो. आज मी तुम्हाला जे विचारतोय किंवा आज जे मी तुम्हाला सांगतोय ना, ते तुम्ही जे शिकलाय ते कुठून आल्या रे ह्या अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशन? आपल्याकडे जे आता या क्षणी सर्वेमध्ये, इन्स्पेक्शन मध्ये अनसेफ ऍक्शन आणि कंडिशन आल्या, या अनसेफ ऍक्शन आणि कंडिशन तुम्हाला कुठून माहित झाल्या? तुम्ही उत्तर द्या. कुठून कळायला तुम्हाला अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशन? अनसेफ कंडिशन म्हणजे आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये गेलो तिथं मशीनचं. थांबा बरं का, मी तुम्हाला अडवतोय. तुम्हाला मग अनसेफ कंडिशन म्हणजे काय नाही सांगायचं. अनसेफ कंडिशन म्हणजे काय हे नका सांगू. तुम्हाला अनसेफ कंडिशन, तुम्ही जेव्हा इन्स्पेक्शन किंवा सर्वेला जाल तेव्हा तुम्ही काय बघणार तिथल्या अनसेफ कंडिशन? म्हणजे इथून पुढे भविष्यात जेव्हा तुमच्या डोक्यात इन्स्पेक्शन आणि सर्वे कुणी बोलेल तर पहिलं डोक्यात येईल हा तिथे जाऊन अनसेफ कंडिशन आणि ऍक्शन आपल्याला शोधायचे आहे. बरोबर. मग ह्या अनसेफ ऍक्शन आणि कंडिशन ज्या तुमच्या डोक्यात आहे आता, ह्या कोणी दिल्या तुम्हाला? Theory, that is the answer. You must answer that question because you are specialized for theories. Theory, आज तुम्हाला उत्तर सांगतो का बरं आपण थेअरी अभ्यासल्या, का बरं हेनरिच, का बरं हेब्बर, का बरं डॉमिनोज, ब्ला ब्ला. हे काय या थेअरीचं काय महत्व आहे? का पायथागोरसच्या सिद्धांतासारखं आहे? तो तर आपण शिकलो, भूमितीमध्ये होता 9वीला 10वीला. पायथागोरसचा सिद्धांत कुठे वापरला आजपर्यंत आपण? आम्हाला तर काही वापरत आला नाही कुठे, आणि आला असं तर आम्हाला माहित पण नाही का हा कसा वापरला गेला, जर वापरला असेल तर. तसा तुम्ही मात्र जेव्हा इन्स्पेक्शन सर्वेला जाल किंवा कुठल्याही कॉन्सेप्टला जाल ज्यानुसार तुम्ही सेफ्टी तिथे इम्प्लिमेंट कराल, तेव्हा तुम्ही जेव्हा जाणार इन्स्पेक्शनला सर्वेला आणि जेव्हा अनसेफ कंडिशन किंवा ऍक्शन बघणार आहे, तेव्हा ह्या कंडिशन शोधणे किंवा अनसेफ ऍक्शन शोधणे हे देणं ज्याचं आहे ते आहे हेब्बर थेरी, ती आहे डॉमिनोज थेरी, ती आहे हेनरिच थेरी. या थेरीने आपल्याला हे देणं दिलंय की बॉस सेफ्टी करण्यासाठी जे पोटेन्शियल हजार्ड शोधायचे ते पोटेन्शियल हजार्ड आपल्याला कंडिशन मध्ये आणि ऍक्शन मध्ये शोधायचे. म्हणून आपण त्या थेरी शिकलो. लक्षात येते तुमच्या? त्या थेरी शिकण्यामागचं, किंवा आपण तर शिकलो हे सोडूनच द्या, त्या थेरी त्यांनी मांडल्या आहेत. 78,000 ऍक्सिडेंटचा अभ्यास करून त्यांनी किती हजार ऍक्सिडेंट? 75,000 75,000 ऍक्सिडेंटचा अभ्यास केलाय त्यांनी. जोक नाही, एक हेब्बर हेनरिच थेरी मांडण्यासाठी 75,000 ऍक्सिडेंटचा अभ्यास केल्यावर त्यांनी मांडलं की 78% अनसेफ ऍक्शन या ऍक्सिडेंटला जबाबदार आहे आणि 20% अनसेफ कंडिशन जबाबदार आहे. इन द सेन्स मला काय सांगायचंय, आपण शिकलो ते बाजूला ठेवा, त्या थेरींचं महत्व समजून घ्या. जेव्हा तुम्ही इन्स्पेक्शनला किंवा सर्वेला जाल आणि जेव्हा तुम्ही तिथे शोधाल हजार्ड, पोटेन्शियल हजार्ड, ते पोटेन्शियल हजार्ड इथूनच सुरुवात करायची किंवा ह्याच्यातच शोधायचे की यातच सापडवायचे आहे. ते अनसेफ ऍक्शन किंवा ती अनसेफ कंडिशन देणं आपल्याला लागते त्या थेरीजचं. हे त्या थेरीजचं महत्व आहे. ज्या थेरीज आपण शिकलो त्या शिकण्यामागचं कारण आणि त्यांनी त्या थेरी मांडण्यामागचं कारण आपल्याला एक दिशा दिली.
आपल्या रिसर्चला, आपल्या सर्वेला, आपल्या इन्स्पेक्शनला, आपल्या सेफ्टी नावाच्या एका कॉन्सेप्टला मार्ग, कुठेतरी सुरुवात आणि त्यानुसार मार्ग देण्याचं काम हे थिअरीजने केलं. मग असाच कॉन्सेप्ट जीएससीशी रिलेटेड असेल. मग ओव्हरऑल मला तुम्हाला काय सांगायचं ते लक्षात घ्या. मी 10 वेळा आतापर्यंत म्हणलो आपण परमिट शिकलो, आपण हे शिकलो, आपण ते शिकलो, किंवा आपण हे अभ्यास केला. मला तुम्हाला एवढं ओव्हरऑल सांगायचंय की हे प्रत्येक गोष्ट जी आपण शिकलो ना, जी प्रत्येक किंवा आपण जी थोडी अंदाजली ना, जी थोडीफार डिस्कस केली, जी थोडीफार तुमच्या शब्द का होईना पण डोक्यात आहे ना, त्या प्रत्येक याचं काहीतरी स्वतःची अस्तित्व आहे, स्वतःच अहमियत आहे, स्वतःच एक अहमियत आहे. आज जर थिअरी नसतात, त्या मेन्शन केलेल्या नसतात त्यांनी, तर बॉस आज आपल्याला अनसेफ ऍक्शन आणि अनसेफ कंडिशन सर्वेमध्ये लक्षातच आले नसतात, म्हणजे सर्वे जनरेटच झाला नसता. इन द सेन्स ऑफ डॉक्युमेंटरी कीप करण्यासाठी तुम्ही सुरुवात कुठून केली असते हजार्ड, पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी, याचा तुम्हाला अंदाजच आला नसता. म्हणून असं नाही म्हणू शकत तुम्ही की इन्स्पेक्शनला एवढी व्हॅल्यू आहे आणि सर्वेला एवढी व्हॅल्यू आहे आणि जीएसएला एवढी व्हॅल्यू आहे आणि परमिटला एवढी व्हॅल्यू आहे. नाही बॉस, परमिट जे काम करतं ना ते काम फक्त परमिट करतं. जीएसए जे काम करतं ना, जॉब सेफ्टी अनालिसिस, त्याच्या मागचं जे उद्देश किंवा त्याच्या मागचा जो कॉन्सेप्ट आहे तो फक्त जीएसएनेच पूर्ण होतो. यू अंडरस्टँड? आणि आज जे आपण इन्स्पेक्शन बघितलं त्याचा मागचा कॉन्सेप्ट इन्स्पेक्शनच करतं. आता त्याला तुम्हाला अजून एक प्रॉपर फायदा सांगतो. जसा तोटा आहे इन्स्पेक्शन आणि सर्वे मधला तोटा काय आहे की सर्वेमध्ये बायस होऊ शकतं, इन्स्पेक्शन मध्ये बायस होत नाही. पण फायदा पण आहे बॉस, आपण आपल्या ऑर्गनायझेशनची असल्यामुळे आणि आपल्याला तिथील प्रोसेस ही प्रॉपर माहित असल्यामुळे, कारण आपण त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे, आपल्याला पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी ज्यादा इफेक्टिव्हनेस भेटतं. इन्स्पेक्शन करणारे हे आपल्या ऑर्गनायझेशनला नवीन आहे, प्रोसेसला जुने येते. त्यांनी या अगोदर अनेक साऱ्या आयटी कंपन्यांचं, सपोज आपण आयटी कंपनीचं बघितलं होतं, आयटी कंपनीचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. पण आपल्या कंपनीत गेले काही वर्ष आपण काम करतोय, त्यामुळे सर्वेसाठी जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिथल्या बारीक साऱ्या गोष्टी ह्या आपल्या लगेच लक्षात येतील, ज्या की इन्स्पेक्शन वाल्यांच्या लक्षात येणार नाही. मग हा सर्वेचा आणि इन्स्पेक्शनचा फायद्याच्या दृष्टीने विचार केला तर सर्वे ज्यादा फायदेशीर रादर दॅन इन्स्पेक्शन. जो सर्वे आपण करणार आहोत त्यामध्ये मिळणारे जे फ्रुट्स आहेत, जे काही मिळणार आहे, ज्यातनं जे आउटकम भेटणार आहे, ते आउटकम मी स्वतः खाणार आहे. मी करतोय म्हणजे मी त्या कंपनीत काम करतोय, मी स्वतः सर्वे केला. मग एखाद्या गोष्टीत सर्वे केला आणि बारीक सारीक गोष्टी ज्या सापडल्या त्याच्यामुळे जो लॉस होणार होता तो न झाल्यामुळे फायदा कुणाला झाला? स्वतः मला देखील. इन्स्पेक्शन करताना मात्र इतकं डीप ते खूप सारे जातात, पण ते त्या ऑर्गनायझेशनचा मेंबर नसल्यामुळे त्यांना फक्त तेवढं रिपोर्ट काढणे, अल्टरनेटिव्ह देणे हा त्यांचा जॉब झाला. ते त्या ऑर्गनायझेशनचे इन्ग्रेड पार्ट आहे का? नाही. म्हणून जी रग किंवा जे फ्रुट्स सर्वे करणाऱ्याला भेटणार आहे ते फ्रुट्स इन्स्पेक्शन करणाऱ्याला भेटणार नाही. म्हणून सर्वे हा जर बायस झाला नाही आणि इफेक्टिव्ह झाला, इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन इन्स्पेक्शन. सर्वे हा इन्स्पेक्शन पेक्षा 100% इफेक्टिव्ह. फक्त त्याच्या काही त्रुटी जर बाजूला काढल्या 100% इट इज इफेक्टिव्ह. मग आजच्या या सेशनमध्ये आपण ना कुठला नवीन मुद्दा शिकलो नाही. आपण काय शिकलोय बघा, नीट समजून घ्या. आपण शिकलोय की एखादा मुद्दा, एखादा कॉन्सेप्ट, आणि आपण पहिलं हे शिकलोय. आज जे विश्लेषण आपण बघितलं हे आपण यासाठी बघितलंय मित्रांनो, तुम्ही काय बीएससी सारखे, बीएससी मी केलंय म्हणून म्हणतो, बीएससी सारखे हे केमिकल त्यात ओतलं, त्यात इथेनॉल, त्याच्यात हे, त्याच्यात अमोनिया टेस्ट केली, हे केलं, टायट्रेशन केलं. ह्या टायट्रेशनचा ऍक्च्युअल आपल्या जीवनात काहीच उपयोग झाला नाही. माझ्या जीवनात टायट्रेशनचा काहीच उपयोग झाला नाही. मी सेफ्टी शिकवतो म्हणून तुम्हाला म्हणत नाही, पण तुम्ही जे काम करणार आहे हे काम ना जोपर्यंत इंडस्ट्री वर्कआउट करणार आहे, जोपर्यंत हे वर्कआउट करणार नाही तोपर्यंत रोज घडोघडी क्षणोक्षणी तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जेव्हा वर्कआउट करणार आहे तेव्हा तुम्हाला क्षणोक्षणी सेफ्टी दिसणार आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं नाही, मला जांभळी नाही लेता लेता काल मला आज जे आपण विश्लेषण बघितलं ह्याचा कॉन्सेप्ट एवढा सांगायचा आहे, तुम्ही ना ही पद्धत टायट्रेशन सारखी बघू नका.
ही पद्धत ना कला शाखेमध्ये जे एखादा विषय शिकवला जातो, जो काही सपोज मराठी एकदम डिटेलमध्ये शिकवला जातो, डिटेलमध्ये, पण ऍक्च्युअल जीवनामध्ये आपण तेवढा डिटेल वापरत नाही म्हणून सोडून दिला तरी हरकत नाही. असं इथे चालत नाही. असं नाहीये इथे तुम्ही जर कामाला गेलात, जॉबला गेलात तर 100% तुम्हाला हे वापरायचंय. नाही गेलात तर तुम्हाला ते तुमच्या जीवनात देखील महत्वाचं येणार आहे. कारण ही एक जिवंत फील्ड आहे. सेफ्टी ही एक जिवंत फील्ड आहे. ती तुम्हाला आज सायकलची चेन पडते जेव्हा तुमच्या लक्षात येईल 300 वेळा, 300 म्हणजे आता डायरेक्ट बाय डिफॉल्ट 300 वेळाच म्हणायचं नाही, एकदा दोनदा पडल्यानंतर ती तुम्ही हे लोक आहात म्हणून तुमच्या लक्षात येईल, बॉस एकदा दोनदा आता आपल्या सायकलने आपल्याला इंटिमेट केलंय की चेन पडते किंवा गिअर घसरतो. बघा गिअर पण घसरतो, अचानक खाली जात असतो सायकलचा. एकदा दोनदा इंटिमेट केलंय, तिसऱ्यांदा मात्र ही आपल्याला तोंडावर पाडू शकते. बिकॉज मेजर ऍक्सिडेंट नेव्हर हॅपन डायरेक्टली. कोणी सांगितलं होतं? हेनरिचने. हेनरिच थेरीने सांगितलं होतं ना की एक मेजर ऍक्सिडेंट घडण्यापूर्वी 29 मॉडरेट ऍक्सिडेंट होतात आणि 300 मायनर ऍक्सिडेंट होतात, मायनर इंजुरी होतात, मॉडरेट इंजुरी होते आणि मग एक मेजर इंजुरी किंवा डायझॅबिलिटी किंवा डेथ होते. हे आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये वापरता येईल. जीवनात तर वापरता येईलच, ते लांबच ठेवा, पण रियालिटीमध्ये जेव्हा तुम्ही जॉबला जाल तेव्हा ना तुम्हाला हे वापरणंच वापर नाही, याला काही पर्याय नाही. बरेच सारे लोक कंपनीत जातात, BSc करतात, MSc करतात आणि केमिकल कंपनीत पण जातात, पण ते एका अशा पोस्टला जातात जिथे जे ते शिकलेत, IR टेस्ट शिकलात, बरंच काय काय, त्याचा आणि त्यांचा कधीच संबंध येत नाही. तसं आपल्या फील्डमध्ये कधीही होत नाही. परमिट काढावंच लागतं, परमिट शिवाय काम चालत नाही. JSA करावाच लागतो, नाही केला तर हजार निघतातच, ऍक्सिडेंट इंजुरी होतेच. इन्स्पेक्शन दरवर्षी करावंच लागतं, सर्वे दरवर्षी करावाच लागतो, ऑडिट दरवर्षी करावंच लागतं. नो एक्सक्यूज. आपण करणार नाही असं होत नाही. त्याचे डॉक्युमेंट कीप करावेच लागतात आणि ते आपल्याला करावंच लागतं जेणेकरून त्याची लॉस कमी करायचाच आहे आपल्याला. आणि तेच तर आपला उद्देश आहे, ऍक्सिडेंट मिनिमाइज करणे, लॉस मिनिमाइज करणे. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही पेपरमध्ये लिहायचंय म्हणून इन्स्पेक्शन शिकू नका, पेपरमध्ये लिहायचंय म्हणून सर्वे शिकू नका किंवा ऑडिट शिकू नका. तुम्ही हे समजून घ्या की इट हॅव देअर ओन इम्पॉर्टन्स. आणि म्हणून या कॉन्सेप्ट तुम्हाला बुकिश पद्धतीने शिकवल्या जाणार नाही किंवा तुम्ही शिकून घ्यायच्या नाहीये. ही एक थिअरी आहे, ही एक वापरात येणारा पर्पज आहे. याला आपल्याला सध्या जीवनात आणि भविष्यात देखील वापरायचं असेल म्हणून याच्यावर आपल्याला ऍक्च्युअल काम करायचंय. इन्स्पेक्शन करण्यासाठी तुम्ही गेला म्हणजे तुम्हाला अनसेफ कंडिशन पासून सुरुवात करायची, नाही तर तिथे जाऊन म्हणाल नेमके पोटेन्शियल हजार्ड कुठे शोधायचे. नाही बस, त्याला एक सिस्टम आहे, ती सिस्टम तुम्हाला दिलेली आहे, तिथूनच तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. तेव्हा इन्स्पेक्शन साठी जाणं गेटमध्ये लांबच राहिलं, तुम्हाला पहिली काय बनवावी लागेल? चेकलिस्ट. त्या चेकलिस्टमध्ये जे मुद्दे इन्सर्ट करायचे तिथनं सुरुवात झाल्याने तुम्ही इन्सर्ट काय करू, दॅट कॉन्सेप्ट इज कन्सिडर ॲज अ कसे पोटेन्शियल हजार्ड शोधले जातात कंडिशनमुळे, अनसेफ ऍक्शनमुळे, ब्ला 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 थिंग. ओके.